अनैतिक संबंध कसे घर कुटुंब उद्ध्वस्त करतात याचं एक उदाहरण बीडमध्ये समोर आलंय। दोन विवाहित मैत्रिणी, दोघांचाही एकाच पुरुषावर जीव जडला आणि बॉयफ्रेंडवरनं झालेल्या वादातून खून घडला। पण यामुळे जे घडलं ते त्याहून भयंकर आहे। बघूयात या धक्कादायक घटनेवरचा हा रिपोर्ट। पोलिसांच्या ताब्यात असलेली ही आहे 40 वर्षांची वृंदावनी फरतारे। तर जगाचा निरोप घेतलेली ही आहे 27 वर्षांची अयोध्या वरकटे। दोघी सख्या मैत्रिणी, अगदी जीवाभावाच्या, पण त्यांच्या या मैत्रीत प्रेमानं मिठाचा खडा टाकला आणि एकमेकींना धडा शिकवण्याच्या ईर्षेने एकीचा घात झाला। बीडमधली ही धक्कादायक कहाणी आहे, जिची सुरुवात होते गेवराईतून। 27 वर्षांच्या अयोध्या हिचं गेवराईतील राहुल वरकटेशी लग्न झालं होतं। 3 वर्षांपूर्वी पती राहुलचा मृत्यू झाला। पतीच्या निधनानंतर सुद्धा ती मुलीसह सासरीच राहत होती। इथेच तिची वृंदावनी फरतारेशी ओळख झाली। पुढे वृंदावनी मुलाच्या शिक्षणासाठी बीड शहरात राहायला गेली। तर अयोध्या सुद्धा पोलीस भरतीच्या तयारीसाठी शहरात गेली। दोघींचं एकमेकींकडे येणं जाणं वाढलं। वर्षभरात दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी झाल्या, पण वृंदावनीच्या बॉयफ्रेंडवरून दोघींमध्ये खटका उडाला। खरं तर दोघी विवाहित, एकीला 4 वर्षांची मुलगी तर दुसरीला मुलगा। एकीच्या पतीचं निधन झालेलं, तर दुसरीचा पती शेतात काबाड कष्ट करून पत्नी आणि मुलाला बीडला पैसे पाठवत होता। पण या दोघींना बॉयफ्रेंडचा नाद लागला आणि याच नादानं त्यांना भयंकराच्या दारात उभं केलं। वृंदावनीचे सतीश या तरुणाशी अनैतिक संबंध होते। अयोध्याला ही गोष्ट समजली। ती आधाराच्या शोधातच होती। तिने सतीशशी लगट केली। सतीश आणि अयोध्या यांची जवळीक वाढताच त्यानं वृंदावनीला टाळणं सुरू केलं। या गोष्टीने अस्वस्थ झालेल्या वृंदावनीने सतीशला जाब विचारला। त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं तिचा संताप झाला। अनैतिक संबंधांचं हे विष घर संसार अगदी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त करतं। वृंदावनी आणि अयोध्या यांच्याबाबतही हेच घडलं। 19 ऑगस्टला अयोध्या वृंदावनीच्या घरी आली। बॉयफ्रेंडवरनं झालेल्या वादानंतर वृंदावनीने अयोध्याचा गळा दाबून खून केला। घरात कोणी नसल्यानं वृंदावनीने मुलाला शेजाऱ्यांची स्कूटी आणायला सांगितलं। वृंदावनीने मुलाला कचऱ्याच्या पोत्यात मृतदेह भरल्याचं सांगितलं। स्कूटीवरून मृतदेह नाल्यात फेकला। 22 ऑगस्टला शिवाजीनगर पोलिसांना नाल्याच्या परिसरात अयोध्याचा मृतदेह सापडला। सीसीटीव्ही फुटेजमुळे वृंदावनी आणि तिच्या मुलाचा सहभाग उघड झाला आणि वृंदावनीने गुन्ह्याची कबुली दिली। अनैतिक संबंधांचा शेवट किती घातक आणि विध्वंसक असू शकतो हे बीडमधील एका घटनेनं समोर आलंय। 2 मैत्रिणींमध्ये एकाच तरुणाच्या कारणावरून वाद झाले आणि या वादातून एका मैत्रिणीने दुसरीचा गळा घोटला, तिचा खून केला। या खून प्रकरणात सदर मैत्रिणीला अटक झाली, त्याबरोबरच तिच्या मुलाला देखील आता सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे। वृंदावनी आणि अयोध्या यांच्यातल्या बॉयफ्रेंडच्या वादानं एका क्षणात सगळं संपलं। त्यांच्या नात्यामधल्या कटुतेनं एका क्षणात दोघींनाही उद्ध्वस्त केलं। पण खरा प्रश्न त्या 2 मुलांचा आहे। चिमुकल्या वयात त्यांनी जे पाहिलं आणि त्या आघातानं पुढे जे त्यांच्या वाट्याला आलंय त्याचं काय? या 2 निरागस जीवांनी फक्त आईच नाही तर आयुष्यभराची दिशा गमावली। बीडहून उदय नागरगोजेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।